जेलमधल्या फोनवरून मारहाण झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला। बीडच्या जेलमध्ये काही कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा आरोप सुद्धा धसांनी केला। हे आरोपी बाहेर खून करून थकले, आता आत खून करणार नाहीत कशावरून असा सवाल देखील त्यांनी उपस्थित करत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अमरावती किंवा नागपूर जेलमध्ये हलवलेलं चांगलं अशी मागणी सुद्धा सुरेश धस यांनी केली आहे। यांच्या बाबतीत सुद्धा यांनी काहीतरी केलंच असेल यापूर्वी। मग हे गट दोन्ही एकत्र किंवा समोरासमोर न येऊन देणं, टेलिफोन, तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये। मी जेलरला विचारलो तर टेलिफोनचा फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि नंतर जेलमध्ये मला वाटतं सकाळी कुठं आंघोळीला किंवा कशाला सोडलेले असतील, जेवणाला सोडले असतील, त्यावेळेस मग सगळेच लोक धावाधावी झाले। जर 15-15 आणि 20-20 आरोपींची तिथं मारामारी लागली असते आणि एखाद्याची हत्या झाली असती तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असतं का? यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही? पाठवावं। आणि तसं मला वाटतं ह्याचे असे इनपुट मिळत असताना जेल मधली डीएसपी काय करते? जिल्ह्याची डीएसपीचा तर नंतरचा विषय, परंतु जेल मधली डीएसपी काय करते? किंवा आम्ही पाहिलेलं आहे बाबा शोलेमध्ये, जेल में काय कोने कोने में हमारे जासूस है, तर जेलच्या कोने कोनेमध्ये हे काय करत होते? आणि कालिया चित्रपटात वगैरे हाणामाऱ्या बघितल्या होत्या आम्ही। आता बीडच्या जेलमध्ये कालिया झाला का काय आम्हाला काय कळा। आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये फार दिव्य आहे, मी ते कबूल करतो की ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे, शेवटपर्यंत तडीच न्यायची आहे। आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे। फाशीला जाईपर्यंत आम्ही काही स्वस्थ बसणार नाही।